जेव्हा मार्केट पडत असतो तेव्हा त्याला फक्त पैसे मुद्दल हवी असते आपल्याला, मुद्दल माझी नको कमी. आणि जेव्हा मार्केट वाढत असतो तेव्हा मात्र टॉपचे रिटर्न पाहिजे असतात. आणि मी बऱ्याच लोकांना भेटतो किंवा हे करतो, सर आमचे पैसे गेले नाही पाहिजे, हे नाही. मग आम्ही जरा डिफेन्सिव्ह किंवा मॉडरेट टाईप्स ऑफ स्कीम बद्दल त्यांना सांगतो आणि मग ते निर्णय घेतात की मॉडरेट टाईप्स ऑफ स्कीममध्ये जायचं. आणि मग ते तिथं स्टार्ट करतात. मग काय होतं, तेजी असते ना, मग ते अजून कोणीतरी मित्र भेटतो, तो माझ्याकडे 1-2 हजाराची SIP कर, 5 हजाराची कर, आणि मग तो स्मॉल कॅपमध्ये करतो. आम्ही तर मॉडरेटमध्ये गेलेलं आहे. आणि मग मार्केट तेजीमध्ये काय होतं, आमचा फंड 15% रिटर्न देतो आणि त्याचा फंड 30% देतो. आणि मग तो भांडायला येतो, मग तुम्हाला कळत नाही का, तुम्ही कसले एक्सपर्ट, मग तुम्ही कसं काय असं सांगितलं. अरे तात्या, तूच सांगितलं होतं की माझे पैसे कमी नको व्हायला. आम्हाला बी कळतं की तो फंड नाही 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 तुम्ही बरोबर नाही. बघा, तुमचा ब्रेन रॅशनल त्यावेळी विचारच करत नाही की यार मीच म्हणलो होतो की माझी प्रिन्सिपल खाली नको जाय, मला जास्त बोलटिटी नको आहे, हे पण आठवायला तयार होत नाही. मग तुम्हाला मी काय विचारतो, जे जे तुम्ही सांगितलं सगळं त्यावेळेला त्याला ते बरोबर वाटतं. मग ज्यावेळी मार्केट पडतं ना त्यावेळी पण त्याची तीच प्रतिक्रिया असते की तुम्हाला एवढं कळतं, आम्हाला कळतं म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या ब्रेनवरती थोडासा विचार करावा. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही फक्त फीचर सांगितलेले आहेत आणि फक्त काय होऊ शकतं या स्कीम बरोबर हे सांगितलेलं आहे. आमच्या फंड मॅनेजरने आम्हाला किंवा फंड हाऊसनी व्ह्यू दिलेले आहेत त्याच्यावरती की असं असं होऊ शकतं, इकॉनॉमीचे मायक्रोज असे आहेत, असं असं होऊ शकतं, आणि तेच व्ह्यू तुमच्यासमोर मांडलेले असतात आणि तुम्हाला त्यावेळी डिफेन्सिव्ह चालतं.